अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर नमस्कार, तुम्हा सर्वांचे माझ्या या स्वामीमय चॅनल मध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तर स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा, इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. तर श्री स्वामी समर्थ, जर तुम्हाला तुमच्या घरात सुख, शांती, समाधान मिळत नसेल, कोणतेच काम तुमच्या मनासारखं होत नसेल, अडचण येत असतील, तुम्हाला तुमच्या घरात मानसिक शांती मिळत नसेल, जर तुम्हाला घरी आनंद मिळत नसेल आणि तुम्ही नेहमीच तणावात असाल, तर आजपासूनच हे काम सुरू करा, की जेणेकरून प्रत्येकाला आपल्या आयुष्यात विकास, समृद्धी आणि आरोग्य हवे असते. त्यामुळे तथापि आपल्या सर्व प्रयत्नांना न जुमानता कधी कधी आपल्याला दुःख आणि संकटांना तोंड द्यावे लागते आणि याचे कारण कधी कधी घरातील वास्तूही असू शकते. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या वस्तूची जागा बदलून तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. घरात आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी वास्तुशास्त्र हे खूप महत्वाचं आहे. कारण घरात सुख आणि समृद्धीसाठी कोणत्या वास्तू टिप्स अवलंबल्या पाहिजेत हे जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर एका गुरुवारी घरात कोणतीही पिवळी वस्तू काढायला सुरुवात करा किंवा पिवळी फळे खा आणि हिरव्या रंगाच्या वस्तूंपासून दूर राहा. बुधवारी तुम्ही हिरव्या रंगाचे पदार्थ खाल्ले तरी चालतील, पण पिवळ्या रंगाच्या पदार्थापासून तुम्ही दूर राहावे. असे केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी वाढते आणि आनंदही येतो आणि ज्या काही समस्या आहेत तुमच्या आयुष्यात त्या दूर होण्यास मदत होते. तर 2 वाजता सकाळी उठल्यानंतर तुम्ही सर्वात आधी तुमच्या मुख्य दरवाजा स्वच्छ आणि सजवा, ज्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहील आणि घरात सुख समृद्धी राहील. याबरोबरच घरात सकारात्मक ऊर्जा देखील प्रवेश करते. तर वास्तूमध्ये जर घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा स्रोत मानला जातो, म्हणून घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी तुम्ही मुख्य दरवाजावर पीठ किंवा रंगाची छोटी रांगोळी काढा. त्यामुळे देवी लक्ष्मी घरात येते आणि सकारात्मक ऊर्जा देखील घरात प्रवेश करते. जर तुम्ही सकाळी लवकर उठून रांगोळी काढू शकत नसाल, तर तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर सिंदूर किंवा कुंकू लावून ओम आणि शुभ लाभ लिहा. त्यामुळे काय होतं, तर तुमच्या घरात कधीही कोणताही आजार प्रवेश करणार नाही आणि नकारात्मक ऊर्जा देखील तुमच्या घरातून निघून जाईल. तर असं मानलं जातं की तुम्ही जेव्हा जेवायला बसता तेव्हा त्याआधी तुम्ही 5 लोकांना खायला द्यावे, जेणेकरून तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासू नये आणि ती दिवसेंदिवस वाढतच राहावी. त्यासाठी अन्न शिजवताना पहिली भाकरी गाईसाठी, एक भाकरी कुत्र्यासाठी, माशांना पीठ खायला दिलं तरी चालेल, पक्ष्यांना धान्य खायला द्या आणि मुंग्यांना साखर आणि पीठ खायला द्या. जर तुम्ही हे करू शकत नसाल तर निश्चितच किमान एकाला तरी म्हणजे अन्नदान म्हणजे खायला द्या. जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा या 5 पैकी एकाला तुम्ही नक्कीच खायला द्या. तुम्हाला एकाच वेळी 5 जणांना खाऊ घालणं जमत नाही, कारण आपण शहरामध्ये राहतो, आपल्याला गाई मिळणं किंवा कुत्रा भेटणं वगैरे भेटत नाही. त्यामुळं एका वेळेला एकाला जरी तुम्ही खायला दिलं तरीही चालेल. याशिवाय असं म्हटलं जातं की घराच्या प्रवेशद्वारावर तुळशी आणि चमेलीची झाडे लावल्याने घरात संपत्ती येते आणि सकाळी उठल्यानंतर व्यक्तीने ही झाडे अवश्य पाहावी. याशिवाय आपल्या हिंदू धर्मात तुळशीचे रोप हे खूपच पवित्र मानले जाते आणि ही वनस्पती बहुतेक हिंदू घरामध्येच आढळते. तर या वनस्पतीची तुम्ही दररोज पूजा केली तरी चालेल आणि ती केली जाते. यासोबतच देशी तुपाचा दिवा लावला जातो तुळशी समोर, तर तेही खूप चांगले आपल्या वास्तुशास्त्रात. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दारावर झाडाचे मूळ लाल कपड्यात बांधले जाते, तसे ते लटकवा. त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही आणि कुटुंबातील सदस्यांची धनाची देवी माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळेल.
याशिवाय घरातील वास्तू दोष दूर होतील. 5. जर घरातील बाई सकाळी उठल्यानंतर घराच्या मुख्य दारावर पाणी शिंपडते तर त्या घरात देवी लक्ष्मीचा घरात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होतो. जर तुम्हाला तुमच्या घरात सुख शांती हवी असेल तर प्रत्येक अमावस्येच्या दिवशी तुम्ही काय करा, तर घर पूर्णपणे स्वच्छ करा आणि घरात ज्या निरुपयोगी वस्तू आहेत त्या घरात अजिबात ठेवू नका. आणि कारण जर तुम्हाला घरात शांती आणि आनंद हवा असेल तर तो आनंद टिकून ठेवण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी प्रार्थना कक्षात आणि मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावा. सकाळी आणि संध्याकाळी घरी मंदिरात पूजा करा. जर तुम्हाला तुमच्या घरात आनंद यावा असं वाटत असेल तर घरी लाफिंग बुद्ध आणा, कारण लाफिंग बुद्ध हे आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार लाफिंग बुद्ध घरात ठेवल्याने सुद्धा सुख शांती मिळते आणि कुटुंबातील सदस्यांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही. याशिवाय जर तुम्ही तुमच्या बेडमध्ये बुडत्या जहाजाचे, महाभारत युद्धाचे किंवा हिंसक प्राण्याचे किंवा पक्ष्याचे चित्र जर ठेवले असेल तर ते सुख आणि समृद्धीचे कारण बनेल. आपल्या वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो, म्हणून आजच ते दूर करा. कारण सूर्यास्ताच्या वेळी किंवा त्यानंतर तुम्ही चुकूनही झाडू मारू नका. का? कारण असं मानलं जातं की असे केल्याने धनाची देवी लक्ष्मी रागावते आणि घर सोडते, ज्यामुळे तुम्हाला पैशाची कमतरताही भासू शकते. तर असं तुम्ही करू नका. म्हणजे म्हणजे तुम्हाला सांगण्याचा अर्थ कळाला असेल की सूर्यास्ताच्या आधी म्हणजे 5 ते 6च्या दरम्यान तुम्ही झाडू मारा, त्याच्यानंतर तुम्ही झाडू मारू नका. ओके. तर नंतरचा उपाय काय आहे, तर कापूर जाळणे प्रार्थनेदरम्यान कापूर जाळला जात असला तरी रात्री झोपण्यापूर्वी तुपात बुडवून कापूर जाळला पाहिजे. यासोबतच त्याचा धूर संपूर्ण घरात तुम्ही पसरवा. असं केल्याने घरात शांती राहते आणि मानलं जाते की घरातील नकारात्मक ऊर्जा सुद्धा बाहेर निघून जाते. तर आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणखी काही उपाय आहेत. तर तो कोणता, तर मीठ सुद्धा एक प्रभावी उपाय आहे. जर तुम्हाला हवे असेल तर मिठाचा एक गट्टा तुम्ही बनवा आणि तो घराच्या एका कोपऱ्यात तुम्ही ठेवून द्या, जेणेकरून कोणीही ती पाहू शकणार नाही, कोणाचीही नजर त्याच्यावर जाणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ते ठेवा, ज्यामुळे काय होतं तर घरात आनंद परत येईल. तर वास्तुशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की घराचा जो आपला ईशान्य कोपरा असतो तो सर्वात पवित्र आणि सकारात्मक भाग असतो आपल्या घराचा. तर या कोपऱ्यामध्ये देवदेवता राहतात, म्हणून जीवनात प्रगती आणि यश मिळवण्यासाठी हे ठिकाण नेहमीच आपल्याला प्रकाशमान आणि स्वच्छ ठेवले पाहिजे. या ठिकाणी पूजास्थळ बनवणे तर खूपच शुभ मानले जाते. त्यामुळे आपलं पूजास्थळ किंवा जो देवघर आहे ते ईशान्य कोपऱ्यामध्ये असणे हे खूपच शुभ मानले जाते. तर तसं केल्याने सुद्धा आपल्या घरात आनंद आणि सुखशांती लाभून जाईल. तर आपल्या वास्तुशास्त्रानुसार अनावश्यक पाणी टपकणे हे सुद्धा पैशाचे नुकसान दर्शवते. तर आपल्या वास्तूमध्ये नळ किंवा टाक्यामध्ये पाणी टपकणे हे शुभ मानले जात नाही. ज्या घरात नळातून पाणी सतत टपकत राहते तिथे सुख आणि समृद्धी सुद्धा जास्त काळ टिकत नाही आणि घरात सुख समृद्धी आणि शांती राहावी, म्हणून हा दृष्टिकोन त्वरित दूर करावा. आपल्या ज्योतिषशास्त्रात अनेक शुभ ग्रह परिणाम देतात, ज्यापैकी गुरुग्रहाला सुख आणि समृद्धीचा कारक असं मानलं जातं. तर आपल्या जीवनात गुरुग्रह बळकट करण्यासाठी तुम्ही पुसण्याच्या पाण्यात म्हणजे फरशी पुसण्याच्या पानात थोडे मीठ आणि हळद मिसळा आणि या उपायाने फरशी पुसून टाका. जीवनात तुमच्या प्रगतीची शक्यता नेहमीच वाढते. ओके. जेव्हा तुम्ही दररोज पुसा, कधी जेव्हा फरशी पुसता तेव्हा त्या पाण्यामध्ये मीठ आणि हळद टाका, जेणेकरून तुमच्या घरामध्ये एक वेगळ्या प्रकारची सकारात्मकता पसरून जाईल आणि ज्यामुळे तुमचा गुरुग्रह बळकट होण्यास मदत होईल. तर दररोज देवाची पूजा करावी आणि घरी अगरबत्ती किंवा दिवे लावणे यामुळे सुद्धा घरातील वातावरण हे एकदम सकारात्मक राहते. आणि तुम्ही जेव्हा पूजा करत असता तेव्हा नेहमी पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला तोंड करून तुम्ही पूजा करा आणि संध्याकाळी घराचा प्रत्येक कोपरा पेटवला जाईल, म्हणजे काय म्हणतात ते अंधार राहता कामा नये. संध्याकाळी घराचा प्रत्येक कोपरा हा प्रज्वलित राहिला पाहिजे, कारण अंधार हा नकारात्मकता आणि वाईट शक्तीचा घटक मानला जातो. त्यामुळे आपल्या घराचा प्रत्येक कोपरा हा संध्याकाळच्या वेळेला पूर्ण प्रकाशित राहिल्याची काळजी आपण घेतली पाहिजे. तर बघा, असं मानलं जातं की घरी अन्न शिजवल्यानंतर प्रथम ते देवाला अर्पण करावे, जेणेकरून घरात अन्न आणि पैशाची कधीही कमतरता
भासत नाही. त्यामुळे सर्वप्रथम देवाला अन्न न खाता आपण अन्न न खाता देवाला अन्न अर्पण करा आणि स्वयंपाक असे कोणतेही अन्न शिल्लक राहणार नाही याची तुम्ही खात्री करा, ज्यामुळे देवी लक्ष्मीला त्रास होऊ शकेल आणि तिचा राग तुमच्यावर येऊ शकेल. ओके, त्यामुळे नासधूस करू नका अजिबात, जेणेकरून आपली लक्ष्मी माता आपल्यावर रुसेल आणि आपल्या घरात सुख शांती येणार नाही असं काही तुम्ही करू नका. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये दान करण्याची ही खूप पुण्य मानले जाते, जेणेकरून तुम्हाला काही पुण्य आणि आशीर्वाद मिळतील म्हणून तुम्ही धान्य दान करणं हे देखील शुभ मानले जाते. आणि जेव्हा तुम्ही भुकेल्या व्यक्तीला धान्य देता तेव्हा ते अधिक महत्वाचे होते, ते तुम्हाला पुण्य देते. आणि जर तुम्ही सक्षम असाल तर ब्राह्मण आणि गरीब लोकांना अन्नदान किंवा अन्नदान द्या, जेणेकरून पुण्य अदृश्य दोषांचा नाश करेल आणि कुटुंबाचे संरक्षण करेल. हे दान तुम्हाला तुमच्या संकटातून सुद्धा वाचवते, याचा फायदा तुम्हालाही नाही तर तुमच्या भावी पिढ्यांनाही होऊ शकतो. जर समजा तुमच्या घरातील कोणतीही मशीन किंवा उपकरण जर खराब झाले असेल तर ते लवकरात लवकर दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा किंवा ते उपकरण बदला, जेणेकरून घरात सदोषी म्हणजे चांगली यंत्रणा जी उपकरणे खराब जी आहेत ती बाहेर टाका, कारण खराब उपकरणे जी असतात ते घरात नकारात्मकता वाढवण्याचं काम करतात. त्यामुळे आपल्याला मानसिक ताण, आजार आणि त्रास होण्याची शक्यता जास्त असते. आणि हा जर उपाय केला तुम्ही, जर घरी तुम्ही करून बघितला तर नक्कीच तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी येईल. तसेच रोज घरात सायंकाळच्या वेळेस कापूर जाळावं. भीमसेन कापूर असेल तर अतिशय उत्तम. आणि जर दर मंगळवारी आणि शुक्रवारी तुम्ही भीमसेन कापराबरोबरच लवंग आणि दालचिनी ही सुद्धा जाळावी, ज्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होऊन घरात लक्ष्मीचे आगमन होऊ शकते. कारण लक्ष्मी मातेला दालचिनी आणि लवंग याचा जो कापूरमध्ये पेटवल्यानंतरचा जो वास येतो तो वास अतिशय प्रिय आहे. आणि हा घरात वास आल्यामुळे आपल्या घरात आपल्या लक्ष्मीचे आगमन लवकरात लवकर होण्यास मदत मिळते. म्हणून या 2 वस्तू तुम्ही भीमसेन कापरासोबत अवश्य जाळाव्यात. तर मित्रांनो, हे काही उपाय आहेत. हे उपाय आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये अवलंबले तर तुमच्या घरात नेहमी सुख, शांती, समृद्धी नांदेल. तुम्हाला तुमच्या घरात मानसिक शांतता मिळेल. तर हे उपाय तुम्ही नक्की करून बघा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर कसा वाटला, चांगला वाटला असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की मला सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.